विदर्भात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून अकोला 44° तापमानासह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. नागपूर वेधशाळेने आगामी आठवडाभर उष्णतेच्या लाटेचा इशारा देत येलो अलर्ट जारी केलाय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या अतिउष्ण कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा 45° पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अकोल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचा संशय व्यक्त होतोय. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा प्रभागाच्या MIM नगरसेविका सेहर शेख अडचणीत आल्या असून बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपावरून त्यांचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत कैसा हराया या डायलॉगमुळे चर्चेत आलेल्या शेख यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा दावा तक्रारीत केलाय. स्थलांतरितांसाठी आवश्यक नमुना 10 ऐवजी नमुना 8चा वापर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून लवकरच कारवाईचे संकेत मिळत आहेत. बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून भाजपचे सम्राट चौधरी यांनी राज्याच्या 24व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सय्यद अता हसन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी जेडीयूचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी आणि विजेंद्र यादव यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. शपथविधीनंतर सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. नितीश कुमार यांनी 20 वर्षांच्या प्रदीर्घ मुख्यमंत्रीपदानंतर पायउतार होत नव्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री चौधरी यांनी व्यक्त केलाय. अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ही पवित्र यात्रा 3 जुलै रोजी सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 पर्यंत चालेल. यात्रेसाठी 13 ते 70 वयोगटातील नागरिक नोंदणी करू शकतात. मात्र यासाठी डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. भाविक श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने किंवा नियुक्त केलेल्या बँक शाखांमध्ये जाऊन ऑफलाईन नोंदणी करू शकतात. ही नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केली जात असल्याने भाविकांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना थेट पत्र लिहून इराणला शस्त्र पुरवठा करण्याबाबत गंभीर इशारा दिलाय. तुम्ही इराणला शस्त्रे देत असल्याचे माझ्या कानावर आले असून हे त्वरित थांबवा अशा कडक शब्दात ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली. यावर चीनने तातडीने स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळलेत. आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत असून इराणला कोणत्याही प्रकारची शस्त्रे पुरवत नसल्याचा दावा बीजिंगने केलाय. या पत्रयुद्धामुळे अमेरिका, चीन आणि इराणमधील जागतिक राजकारण पुन्हा एकदा तापलं असून मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वीचा निकाल जाहीर केला असून यंदा 93.70% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात वाढ झाली असून यंदाही मुलींनीच मुलांच्या तुलनेत बाजी मारली आहे. एकूण 24,75,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्रिवेंद्रम आणि विजयवाडा विभागाने 99.79% देशात अव्वल स्थान पटकावलंय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना गुणात सुधारणा करण्यासाठी 15 मे पासून दुसऱ्या परीक्षेची संधीही उपलब्ध करून देण्यात आली असून CBSEच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहेत. आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आधार कार्ड आपोआप बंद होत नाही तर ते सुरूच राहते. अशा वेळी त्या कार्डचा किंवा क्रमांकाचा चुकीचा वापर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी UIDAIच्या वेबसाईटवर जाऊन मृत व्यक्तीचे आधार कार्ड बंद करणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती माय आधार पोर्टलवर जाऊन मृत्यू दाखला जोडून रिपोर्ट डेथ या पर्यायाद्वारे ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकते. यामुळे बँक फसवणूक किंवा इतर धोके टाळता येतात. मृत व्यक्तीची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. व्हिएतनामच्या विनफास्ट कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार VF MPV 7 भारतात लॉन्च केली आहे. या कारची किंमत
24,49,000 रुपयांपासून सुरू होते. ही कार एकदा पूर्ण चार्ज केली की तब्बल 517 किलोमीटर पर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. यात प्रवाशांच्या सोयीसाठी 10.1 इंचाची मोठी स्क्रीन, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग आणि सुरक्षिततेसाठी विशेष ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या कारचे डिझाईन दिसायला अतिशय प्रीमियम असून यात 7 लोक आरामात बसू शकतात. ग्राहक आता 21,000 रुपये भरून या कारचं बुकिंग करू शकतात. फॅमिलीसाठी एक दमदार आणि स्टायलिश इलेक्ट्रिक गाडी शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या भव्य ऐतिहासिक चित्रपटातील छत्रपती हे पहिले गीत आज प्रदर्शित झाले. संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अजय गोगावले यांचा दमदार आवाज लाभला असून 80 गायकांच्या समूहाने यात स्वरसाज चढवलाय. रेमो डिसूजा यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि स्वराज्याचा स्वाभिमान तेजस्वी स्वरूपात मांडलाय. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट 1 मे 2026 रोजी मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार असून हे अँथम सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरते. महान फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या निधनाला 4 वर्ष उलटल्यानंतर त्यांचा मुलगा जॅक्सन वॉर्न यांनी खळबळजनक संशय व्यक्त केलाय. जॅक्सनच्या मते वॉर्न यांचा मृत्यू बहुधा कोविडच्या त्या 3 लसींमुळे झाला असावा, ज्या त्यांना कामाच्या सक्तीमुळे घ्याव्या लागल्या होत्या. एका पॉडकास्टमध्ये बोलताना जॅक्सन म्हणाला की वडिलांना लस घेण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण प्रवासासाठी त्यांना ते डोस घ्यावे लागले. लस घेतल्यामुळेच त्यांच्या आरोग्याच्या समस्या बळावल्या आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जॅक्सनने या मृत्यूसाठी थेट सरकारला आणि लसींच्या सक्तीला जबाबदार धरले.